त्यांना 4 की 5 वेळा फोन करून आम्ही सांगितलं होतं आज ट्रेन बंद करू नका. अनेक मजदूरांना आपल्या आपल्या गावोगावी जायचं आहे. तेव्हा त्यांनी नकार दिला होता आणि तेव्हा मला वाटतं मुंबईत काही 10-15 केसेस होत्या. आता जेव्हा 1 मेला हजारो केसेस देशभरात झाल्या तेव्हापर्यंत मजदूरांना चालायला लागलं. आपल्याला आठवत असेल त्यांचे काय हाल झाले होते. एकदम भयानक परिस्थिती होती आणि तेव्हा आम्ही इथे रेल्वेची तिकीटं विकत घेऊन दिली होती. त्यांना इथे आपण कॅम्प्स उभारून दिल्या होत्या. तरी देखील ह्यांनी 1 मे पर्यंत ते ट्रेन्स काही उघडले नव्हते. दुर्दैव असंच आहे की आपण गोयल साहेब गेल्या काही महिन्यांमध्ये ठरवलं की चला मला मुंबईतून लढायचं आहे, खासदार बनायचं आहे. मुंबई उत्तर ही सगळ्यात तुम्हाला चांगली जागा वाटली, तिथे तुम्ही लढायला गेलात, उमेदवार झालेला आहात. पण तो कॉलेजमधली एक घटना तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण ही दुर्दैवी गोष्ट लोकांसमोर आली. कदाचित आपण स्पष्टीकरण द्याल, कदाचित आपण हा विषय मागे घ्याल, पण तुमच्या मनात जे आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. अनेक वेळा भाजपकडून वचनं या जनतेला आणि देशाच्या नागरिकांना दिली होती की 2022 पर्यंत सगळ्यांना आम्ही घरं देऊ. ते वचन पूर्ण झालेलं नाहीये. मुंबईत तुम्ही अनेक वेळी आणि खास करून 2017च्या मुंबई महानगरपालिकेत देखील प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आपण फॉर्म वाटले होते की सगळ्यांना घरं मिळणार. मला आठवतं अनेक ठिकाणी हे फॉर्म माझ्या हाती पण आले होते त्यावेळी. ती अजून काही फॉर्मचं पुढे झालं नाही, कोणाला घरं मिळाली नाहीत. इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट, जागच्या जागी तुम्हाला रिडेव्हलपमेंट म्हणजे व्हायला पाहिजे. जी SRA ची योजना आहे ती, तसं तुम्ही जुहू एअरपोर्टला देखील सांगितलं होतं. आजूबाजूची सगळी जी झोपडपट्टीचा परिसर आहे तिथे सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तिकडच्या तिकडे घरं देऊ. आज 6 की 7 वर्ष झाली आहे, पण केंद्र सरकारने मान्यता काय त्यांना रिजेक्ट करून सांगितलं आहे की आम्ही तिथे घरं देऊ शकत नाही. आज मुंबईचं दुर्दैव हेच आहे की गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारकडून आणि गेल्या 10 वर्षामध्ये 8.5 वर्ष जी ह्या भाजपाची किंवा आता हे मिंदे सरकार आहे त्यांची आहेत, मुंबईला फक्त अपमान, कुठे ना कुठेतरी जो आपला एक आत्मविश्वास होता, एक आपलं एक प्राईड होतं की आपण आर्थिक चक्र आहोत, आर्थिक केंद्र आहोत या देशाचे, त्याला ठेच पोचलेली आहे. आणि सगळं काही मुंबईकडून दुसऱ्या राज्यांमध्ये न्यायचं, स्वतःच्या आवडीच्या राज्यांमध्ये न्यायचं, पण मुंबईचा अपमान करत राहायचा, हे भीतीदायक आहे. आणि म्हणून हे उत्तर मुंबईचं जी त्यांनी आज स्कीम सांगितली की आम्ही सगळ्यात झोपडपट्टीवासियांना तिथून काढू आणि सॉल्ट पॅनमध्ये नेऊ, मिठा घरात नेऊ. धारावीचं पण तसंच आहे. जी योजना तिथे येत आहे ती पण त्यांनी तशीच सांगितली की 17 वर्ष अदानी समूहाला मला वाटतं त्यांनी दिलेली आहे की तिथे पण आम्ही तुम्हालाच घरं देऊ. म्हणजे हे सगळे सॉल्ट पॅन भाजपच्या मित्रांच्या घशात टाकायचे. आणि इथे जे आमचे गरीब जनता राहते, वंचित जनता राहते, ते इलेक्टोरल बॉन्ड कदाचित विकत घेऊ शकत नाहीत म्हणून त्यांना बेघर करायचं. हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपची नीती गरिबी हटाव नाही तर गरीब हटाव आहे. हे लोकांसमोर आलेलं आहे. मी त्याच्यावर अजून काही 2-3 घोटाळे माझ्या हातात आलेले आहेत, पण आत्ता मी बोलणार नाही, त्याच्यात पुढच्या आठवड्यात बोलू. कारण आज मला वाटतं ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय नाहीये. मुंबईत लाखो जनता जी मेहनत करते, जे मजदूर असतील, जे अनेक वेळा काम करत असतात, विकसित भारत हे जे काही पोर्ट्रेयल चाललेलं आहे त्या विकासामध्ये ह्यांचा सगळ्यात मोठा हात आहे. ही लोक दिवस रात्र न बघता काम करत असतात, मेहनत करत असतात. आणि तुमचं स्वप्न जर असेल की जिंकून आल्यानंतर, मुंबई जिंकल्यानंतर, देश जिंकल्यानंतर आम्ही या सगळ्या झोपडपट्टीवासियांना इथून काढू आणि मिठाघरांमध्ये सोडून देऊ, कॅम्प्स बनवू त्यांचे, ही जी काही हुकुमशाही ती आम्ही मुंबईत चालू देणार नाही, महाराष्ट्रात चालू देणार नाही. पीयूष गोयल जी ने ये तय किया है कि मुंबई उत्तर से वो चुनाव लड़ने वाले हैं. जब उन्होंने तय किया तो आपको पता ही होगा कि पिछले हफ्ते में एक कॉलेज की कंट्रोवर्सी हुई थी. उसी के बाद आज एक इंटरव्यू में छपा गया जो उनके स्टेटमेंट्स है. उन्होंने कहा है कि जो मुंबई में सारे जो झोपड़पट्टी वासी है उनको वहां से निकाल के, अपने घरों से निकाल के, बेघर करके सॉल्ट पैन लैंड में लेके जाके उनको वहां कुछ घर या कैंप बना के देंगे. मुंबई को हम स्लम फ्री बनाएंगे. ये जो स्लम फ्री का सपना है मुंबई में काफी सालों से अगर आप देखें तो चलता आया है, क्योंकि SRA जो योजना है कई जगह उसकी सक्सेस है, कई जगह अभी भी प्रयास जारी है. जब हमारी सरकार थी, महाविकास आघाड़ी की सरकार थी, हमारे पास जब सरकार की जो सारी यंत्रणा होती है वो हमारे हाथों में थी. आपने देखा होगा कि वर्ली में BDD चौल हो, जो वहाँ 10,000 लोग हमारे वर्ली में है, 2,500 लोग नामजोशी मार्ग में है, 2,500 लोग वडाला में है, सभी को